गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात 20 नवे जिल्हे आणि 81 नवे तालुके येणार अशी चर्चा तापली आहे। व्हॉट्सअप स्टेटसवर यादी फिरते। लोक आपल्या शहराचं नाव शोधत आहेत, पण खरी गोष्ट काय आहे? निर्णय झाला आहे का की अजून प्रक्रिया सुरू आहे? चला सगळं शांतपणे आणि स्पष्ट समजून घेऊयात। नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा। नवीन जिल्हे आणि नवीन तालुके याचा काय प्रस्ताव आहे? पुढची पायरी काय आहे? फायदे आणि तोटे काय आहेत आणि तुमच्यावर नेमका काय परिणाम होईल? राज्यात सध्या 36 जिल्हे आणि सुमारे 380 पेक्षा जास्त तालुके आहेत। महसूल विभागाकडे 20 नवे जिल्हे आणि 81 नवे तालुके असा प्रस्ताव पोहोचला आहे। मात्र सरकारने स्पष्ट केले, नवीन जनगणनेची 2021 प्रमाणे अधिकृत आकडेवारी मिळेपर्यंत कोणताही अंतिम निर्णय होणार नाही। म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या निश्चित यादीला अधिकृत मान्यता नाही। काही ठिकाणांची मागणी अनेक वर्षांपासून आहे। उदाहरणार्थ बारामती, मालेगाव, शिर्डी, कराड, मीरा भाईंदर, अंबाजोगाई, उदगीर, किनवट, चिमूर, पुसद, महाड, जव्हार इत्यादी। त्यामुळे ही नावं वारंवार चर्चेत येतात, पण सरकारने अधिकृत जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली नाही, हे लक्षात ठेवा। नवीन जिल्हा तालुका का करायचा? प्रशासन जवळ आणणे, मोठे जिल्हे तालुके सांभाळणं अवघड होतं। म्हणजेच विभाग लहान झाले की महसूल, पोलीस, आरोग्य, शिक्षण यंत्रणा जलद काम करते। लोकसंख्या व भूगोल, लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे। म्हणजेच डोंगर, जंगल, दुर्गम भागांमुळे मुख्यालयापर्यंत पोहोचणं कठीण। नवीन मुख्यालयामुळे प्रवास वेळ आणि खर्च कमी होतो। विकासाला चालना, नवीन जिल्हा मुख्यालय आलं की रस्ते, दवाखाने, शाळा, सरकारी कार्यालय, उद्योग, स्थानिक अर्थव्यवस्थेला उभारी मिळते। आता त्याचं आव्हान काय आहेत? मोठा खर्च, म्हणजेच एक नवीन जिल्ह्यासाठी अंदाजे रुपये 350 कोटी रुपयापेक्षा जास्त गरजेचे असतात। म्हणजेच कार्यालय, न्यायालय, पोलीस व्यवस्था, कर्मचाऱ्यांची भरती, निवास इत्यादी। मुख्यालयावर वाद, मुख्यालय आमच्याकडेच पाहिजे असा स्थानिक मागण्या राजकीय तणाव वाढवू शकतात। मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा, नवीन जिल्ह्यासाठी अधिकारी, कर्मचारी, निवास, IT व्यवस्था, सार्वजनिक सेवा सगळं उभं करावं लागतं। डेटा आधारित निर्णयांची गरज, म्हणजेच लोकसंख्या, अंतरसेवा, सेवा परवड, सामाजिक संकेतक हे जनगणना डेटा नसताना ठरवणं योग्य ठरत नाही। आता प्रक्रिया नेमकी कशी चालते? स्थानिक प्रस्ताव येतो। सर्वात आधी एखाद्या भागात लोकप्रतिनिधी म्हणजेच MLA, MP, पंचायत समिती, स्थानिक संस्था असा प्रस्ताव करतात की आमच्या भागात नवीन जिल्हा तालुका व्हावा। हा प्रस्ताव जिल्हाधिकारी किंवा महसूल विभागाकडे पाठवला जातो। जिल्हाधिकाऱ्यांचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी आणि त्यांची टीम प्रस्तावाचा तपास करून सविस्तर अहवाल तयार करतात। यामध्ये तपशील असा असतो की नवीन जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या सीमा कुठपर्यंत असतील, कोणते तालुके जोडले जातील, मुख्यालय कुठे ठेवलं जाऊ शकतं, लोकसंख्या किती आहे आणि अंतर किती वाचेल, प्रशासनासाठी फायदे तोटे काय असतील, हरकती सूचना मागवल्या जातात। हा अहवाल तयार झाल्यावर तो सार्वजनिक केला जातो। लोकांना, नागरिक, संस्था, लोकप्रतिनिधी आपली हरकत किंवा सूचना मांडता येतात। उदाहरणार्थ मुख्यालय अमुक गावाला हवं, या तालुक्याचा समावेश करू नये, वगैरे वगैरे। राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, सर्व हरकती, सूचना तपासल्यानंतर राज्य सरकार अंतिम निर्णय घेतं की खरंच नवीन जिल्हा तालुका तयार करायचा आहे का। राज्यपत्र अधिसूचना, म्हणजेच निर्णय झाल्यावर त्याची अधिकृत घोषणा म्हणजेच नोटिफिकेशन राज्यपत्रात प्रसिद्ध केली जाते। यामुळे तो निर्णय कायदेशीर स्वरूपात लागू होतो। अंमलबजावणी, सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे प्रत्यक्षात नवीन जिल्हा आणि तालुका उभा करणं। यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद इत्यादी नवीन कार्यालय, अधिकारी व कर्मचारी नेमणूक, नवीन बजेट, इमारती, पायाभूत सुविधा उभारणं हे सगळं केलं जातं। ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालते। एकदा नवा जिल्हा जाहीर झाला म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी सगळं तयार होत नाही। काही वेळा यासाठी वर्ष 2 वर्ष लागू शकतात, कारण अहवाल, हरकती, मंजुरी, बजेट, इमारती सगळं वेळ खाऊ असतं। तुमच्यावर काय परिणाम होणार? तर कामे जलद, म्हणजेच महसूल, जमीन, जन्म मृत्यू दाखले, परवाने, मुख्यालय जवळ आल्याने रांगा, प्रवास, फेऱ्या कमी होतील। आता सेवा गुणवत्ता, आरोग्य, शिक्षण, परिवहन यांचे समन्वय उत्तम। रिअल इस्टेट आणि रोजगार, नवीन मुख्यालयामुळे भूमूल्य, भाडे, दुकाने, ऑफिसेस वाढू शकतात। स्थानिकांना रोजगार मिळू शकतो। तात्काळ नाही, तोपर्यंत तुमची सर्व कामे पूर्वीच्या कार्यालयातच होतील। अधिकृत अधिसूचना येईपर्यंत जुनाच पत्ता जिल्हा वैध राहतो। म्हणजे पुढच्या 6-12 महिन्यात काय पाहावं? जनगणना आकडेवारी जाहीर झाली की जिल्ह्यावर विश्लेषण होईल। आधी नवे तालुके, कारण खर्च कमी आणि अंमलबजावणी जलद, नंतर प्राधान्यक्रमाने नवे जिल्हे अशी शक्यता। अधिकृत GR, राजपत्र येताच ते अंतिम माना। फॉरवर्ड होणाऱ्या अनऑफिशियल यादीपासून सावध राहा।
थोडक्यात काय तर 20 नवे जिल्हे आणि 81 नवे तालुके ही सध्या प्रस्ताव स्तरावरील गोष्ट आहे। राज्य सरकार जनगणना डेटा आधारलेल्या खर्च पायाभूत सामाजिक घटकांचा विचार करून हळूहळू निर्णय घेईल। ही प्रक्रिया वेळ खाऊ असली तरी योग्य नियोजन झालं तर प्रशासन लोकांजवळ येईल आणि स्थानिक विकासाला गती मिळेल। नकाशा बदलला तरी बदलते फक्त सीमा नाही, बदलते लोकांच्या रोजगाराच्या आयुष्यातील अंतर, वेळ आणि संधी। म्हणूनच घाईपेक्षा अभ्यासू निर्णय राज्यासाठी जास्त हिताचा आहे। अशा धोरण संबंधित मोठ्या बदलांवर स्पष्ट, गैर राजकीय आणि तथ्याधारित समजावणी नियमित पाहायची असेल तर ट्रेंडी गप्पाला फॉलो करा, व्हिडिओ शेअर करा आणि अधिकृत अधिसूचना आली की सर्व तपशील आम्ही पहिल्यांदा घेऊन येऊ।